प्रवासी आणि अमराठी टीसी मध्ये वाद झाला। प्रवाशांना मराठीमध्ये संवाद साधल्यामुळे टीसीनं मुजोरी केली। या प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय। मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरची ही घटना आहे। तुम्ही आवाज नका वाढू। मी काय वाढवलं ना, माझ्याकडे मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं। सरकारी सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही। आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे। आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे। मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे पण जो मला माहित नाही, तुम्हाला मराठीचा तुम्ही आवाज नका वाढू। मी काय वाढवलं ना, माझ्याकडे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाक त्रास सहन करावा लागतोय। 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता, किडनॅप करता, त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब, आम्ही शिकून घेऊ, एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना।